आता चाकरमानी नव्हे तर कोकणवासीय. कोकणातून मुंबईसह इतर शहरात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्षे चाकरमानी म्हटलं जायचं. मात्र हा शब्द अवमानकारक असल्याने त्याऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले. तर झालं असं की मुंबई गोवा महामार्गाच्या अनुषंगाने अजित पवार आणि रायगडचे खासदार सुनील तटकरेंच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत कोकणवासियांच्या काही संघटनांनी चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्र आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली. तर मला असं वाटतं की या भागामध्ये जितके काही चाकरमानी काम करतात मुंबई शहरामध्ये, तर अशा लोकांना आपण चाकरमानी न म्हणता कोकणी म्हणावं असं मला वाटतं. आम्ही पण असं मला वाटतं की आम्ही कोकणवासी आहोत. आम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणार नाही. आम्ही चाकरवाणी नाही बनणार, आम्हाला कोकणवासी बनायचं. मला वाटतं कोकणवासी म्हणावं पाहिजे असं माझी. त्यानुसारच अजितदादांनी कोकणातील नागरिकांच्या भावना लक्षात घेत हा शब्द शासकीय वापरातून वगळण्याचा श्रीगणेशा केला. तर गणेशोत्सवापूर्वीच याविषयीचं परिपत्रकही सरकारकडून काढण्यात येणार आहे.